एक मत धनुष्यबाणाला, एक मत लाडक्या बहिणीला, एक मत विकासाला. नमस्कार, मी अक्षता निलेश धुमाळ, प्रभाग 25 महात्मा फुले मंडई शनिवार पेठ. इथून उमेदवारी शिवसेना शिंदे गट इथली उमेदवारी मी उभी आहे उमेदवारीसाठी. तर सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न म्हणजे जर बघितले या प्रभागात तर लोकसंख्या खूप आहे, छोट्या छोट्या इमारती आहेत, महिलांचे सगळ्यात मोठे प्रश्न आहेत कचऱ्याचे. तर कचरा घराघरातून कसा घेऊन जाता येईल आणि प्रदूषण मुक्त पुणे कसं करता येईल याच्याकडे माझा भर असेल. त्याचबरोबर नेमकं या भागात जे अनेक प्रश्न आहेत म्हणजे वाहतुकीचा आहे. आता महिला बोलताना त्या पण म्हणाल्या की इथं वाहतुकीचा गंभीर प्रश्न आहे. मोठे मोठे जे वाहन आहेत म्हणजे दिवसा लहान लेकरं खेळतात किंवा वर्दळ खूप आहे, तर त्यावर तुमचं काय म्हणणं? आज मी घरोघरी प्रचार जेव्हा करते, गाठीभेटी घेते, तर वाहतुकीचा प्रश्न सगळ्यात मोठा आहे. मला ज्येष्ठ नागरिकांकडून पण या समस्या कळालेल्या आहेत. तर जर बघितलं तर रॉंग वे म्हणजे एकेरी वाहतूक जर असेल तर त्या एकेरी वाहतूक वरून एकेरी वाहतूक नव्हता दुहेरी वाहतूक होतीये. त्याचबरोबर सकाळी 9 नंतर आणि संध्याकाळी 10च्या नंतर जी जड वाहतूक आहे तर ह्याच्यावरती प्रशासनाने निर्बंध घालावा. मोठे मोठे जे ट्रक आहेत आणि जे व्यापारी आहेत या भागात जर बघितलं तुम्ही तर सगळ्यात जास्त व्यापारी वर्ग आहे आणि या व्यापारी वर्गांचं जे काही मटेरियल आहे हे सगळं मोठ्या मोठ्या टेम्पोमधनं येतं आणि हे या ज्या मधल्या वेळेत येतं त्याच्यामुळे सामान्य नागरिकांना आणि या भागात येणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना त्याचा खूप त्रास होतो. थोडक्यात हे जर व्यापारी वर्गाने जर रात्रीच मालाचे म्हणजे नाही का त्याच्यावरती मी तोच तोडगा काढण्याचा प्रयत्न करतेय की सकाळी 9 आणि रात्री 10 नंतर या जड वाहनांनी या पुणे शहरात प्रवेश करावा आणि व्यापाऱ्यांनी पण त्याला आम्हाला सहकार्य करावं, कारण स्थानिक नागरिकांना याचा कुठलाही त्रास नाही झाला पाहिजे वाहतुकीचा. ताई, आता तुम्ही ज्या पक्षाकडून निवडणूक लढवतात, ज्यावेळेस ते मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी एक योजना आणली, त्याबद्दल जरा सांगता का? साहेबांचं काम जर तुम्ही बघितलं शिंदे साहेबांचं, आणि त्यांनी पूर्ण हिंदुत्वावरती आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावरती हा शिवसेना पक्ष चालवला आहे. 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा जो मूलमंत्र आहे शिवसेनेचा त्याच्यावरती काम करण्याचा मी प्रयत्न करते आणि प्रयत्न करणार. लोकांच्या घराघरात शिवसेना कशी पोहोचेल आणि लाडकी बहीण कशी पोहोचेल जर तुम्ही बघितलं तर आज साहेबांनी लाडक्या बहिणींना डायरेक्टली खात्यामध्ये 1,500 रुपये, ज्या सर्वसामान्य महिला आहेत त्यांच्या घरामध्ये 1,500 रुपयाचं जे मानधन मिळतं त्याच्यामध्ये त्यांच्या मूलभूत ज्या काही गरजा आहेत, छोट्या मोठ्या गरजा शिंदे साहेबांनी त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न लाडक्या बहिणी या योजनेत केलेला आहे. साधारण ही जी योजना आहे लाडकी बहीण योजना, यामुळे सर्वसामान्य महिलांच्या संसार करण्यात हातभार लागतो असं महिलांचं म्हणणं आहे, त्याबद्दल काय वाटतं? बरोबर आहे ना, कारण महिलांना घरात बसून जर 1,500 रुपये मिळत असतील, तुम्ही जर बघितलं इतर पक्षांनी भरपूर सांगितलं की आम्ही योजना आणतो, ही योजना आणतो, ती योजना आणतो, पण आजपर्यंत कुठलीही योजना आलेली नाहीये. साहेबांचा जो ऑन द स्पॉट डिसिजन आहे की लाडकी बहीण, हा जर तो बघितलं लाडकी बहिणीचं सगळ्यात मोठं योगदान शिंदे साहेबांनी दिलेलं आहे आणि म्हणूनच घराघरात लाडकी बहीण पोचलेली आहे. जी म्हणजे फुले महात्मा फुले असो किंवा सावित्रीबाई फुले असो, यांच्यात भिडेवाड्याची जी शाळा आहे तुमच्याच मतदारसंघात आहे आणि ते लवकर आंतरराष्ट्रीय स्वरूप येणार, तर कसं पाहताय त्याकडे? बरोबरच आहे. जर पुणे म्हटलं तर तुम्ही विद्येचं माहेरघर आहे, म्हणजे पूर्ण देशभरातनं जर बघताल तर पुण्यामध्ये लोक शिकण्यासाठी येतात. MPSC UPSC चे खूप मोठे विद्यार्थी पुण्यात आहेत आणि सावित्रीबाई फुले जर बघितलं तर महिलांना सक्षम करण्यासाठी सावित्रीबाई फुलेंचं खूप मोठं योगदान आहे आणि त्या समितीवरती शिंदे साहेबांनी भरपूर कामं आणि खूप मोठी योजना आणण्याचा विचार केलेला आहे. तर या योजनेला आमचा पूर्ण पाठिंबा राहील. आणि आम्ही जेव्हा आता फिरताना बघतो की सर्वसामान्य ज्या महिला आहेत, तुमच्या ज्या मतदार आहेत, यांचा तुम्हाला खूप पाठिंबा आहे किंवा तुमच्या पाठीशी आहेत, त्यांचं असं म्हणणं की तुम्ही हाकेला धावून येणाऱ्या महिला आहेत, तर काय तुम्ही सांगणार? बरोबर आहे, मला महिलांची खूप साथ आहे, पाठिंबा आहे. जर या पुण्यनगरीत बघितलं तर माझा जन्म पुण्यातला आहे, माझ्या जन्मापासून मी पुण्यातच आहे. त्याच्यानंतर जर माझं सासर बघितलं तर गेल्या 13 वर्षांपासून या मध्यवर्ती भागात माझं सासर आहे, त्यामुळे महिलांशी कॉन्टॅक्ट आहे. त्याचबरोबर महिलांचे प्रश्न घराघरात जाऊन सोडवण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेल. माझ्यासोबत माझे पती निलेश धुमाळ
यांचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे या भागामध्ये. गेल्या 14 वर्षांपासून ते राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करतात. घराघरांपर्यंत त्यांचा आवाज पोहोचलेला आहे आणि त्यांच्या पाठिंब्याने आज मी खरं या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली आहे. त्यांची साथ मला आहे, म्हणूनच माझं महिलांपर्यंत पोहोचण्याचं सगळ्यात मोठं जे काम आहे ते मी त्यांच्या साथीने पूर्ण करतेय, एवढंच मी सांगते. रवींद्र धंगेकर ज्यांनी लीड घेतला आणि पुणे शहरात असं बघितलं गेलं की रवींद्र धंगेकरांमुळं सर्व प्रभागात उमेदवार दिले गेले, तर त्याकडे कसं बघताय? सतरंजी उचलणारे जे कार्यकर्ते होते सर्व, त्यांना नगरसेवक होण्याची संधी मिळाली असं वाटतं का तुम्हाला? तुम्ही जर बघितलं असेल या पुण्य नगरीमध्ये रवींद्र धंगेकरांसारखं जे नेतृत्व शिवसेनेला लाभलेलं आहे, हा जो नेता आम्हाला लाभलेला आहे सर्वसामान्यांचा नेता आहे. म्हणजे कुठल्याही वरिष्ठांच्या मागणीला न जुमानता रवींद्र धंगेकर भाऊंनी आमच्यासाठी, सर्वसामान्य महिलांसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी ही उमेदवारीने खऱ्या कार्यकर्त्याला, नगरसेविकेची निवडणूक जर तुम्ही बघितलं, नगरसेवक हे सर्वसामान्य कार्यकर्ते असतात, त्यांच्यातनच नगराचा विकास होऊ शकतो. तर ही जी सगळ्यात मोठी जबाबदारी आमच्यावरती रवींद्र धंगेकर भाऊंनी आमच्यावरती विश्वास ठेवला आणि सगळ्या कार्यकर्त्यांना ही जी मोठी संधी दिली आहे त्याच्याबद्दल मी त्यांचे खरंच खूप आभार मानते. आणि रवींद्र धंगेकर भाऊंचं कामही तेच आहे, ते कुठल्या पक्षाचं आहे, कुठल्या वॉर्डातनं कोण आलेलं आहे हे काम न बघता भाऊ सगळ्यांच्या मदतीला धावून जातात. त्याचप्रमाणे मीही माझी वाटचाल त्यांच्याच ह्याच्यावरती चालू ठेवणार आहे.